नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 मार्च 2026ला जो कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर झालेला आहे, तर त्या पेपरचे जे प्रश्न आहे तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. आणि जर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याचा जो पेपर आहे तर त्या पेपरचे जे आहे तर ते प्रश्न उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकतात. आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो त्या जिल्ह्यावर असणार आहे. तर या ठिकाणी आपण जो कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर झालेला आहे तर तो या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर डेट आपण या ठिकाणी पाहू शकतात 15 मार्च 2026 आणि आपल्याला एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण जे आहे तर ते 100 असणार आहे. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तर तो या ठिकाणी आपण पाहू शकतात. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते या ठिकाणी सी आहे. बाकीचे 3 जे आहे तर ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. तर या ठिकाणी जे ॲन्सर आहे तर ते बी ऑप्शन आहे, ठेवून. तर हे ठेवून जो शब्द आहे तर तो या ठिकाणी चुकीचा लिहिलेला आहे. बाकी हे 3 जे आहे तर ते बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. म्हणजे ज्याला कुठलीही उपमा देता येत नाही तर त्याला अनुपम असे म्हटले जाते. त्यानंतर चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, अलम दुनियेत फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर या ठिकाणी सारे जग फिरणे हे याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर टिंबटिंब. तर याचे जे ॲन्सर आहे तर ते या ठिकाणी आहे भागूबाई. त्यानंतर सहावा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिष्ठापित. त्यानंतर आपल्याला सातवा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, वानगीचे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. तर वानगीचे समानार्थी शब्द म्हणजेच उदाहरण हा ऑप्शन असणार आहे ए. त्यानंतर आपल्याला आठवा प्रश्न दिलेला आहे, एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात. तर आपल्याला कोणताही शब्द आपल्याला जर सिलेक्ट करायचा असेल किंवा निवडायचा असेल त्या ठिकाणी डी पर्याय आहे तर ते ॲन्सर असणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे म्हणजेच आलेला आहे. तर त्याचे ॲन्सर असणार आहे फारसी. त्यानंतर 10वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला सी ऑप्शन दिलेला आहे, कपटी मनुष्य, याचे उत्तर हे असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तर आपल्याला अलंकार जो आहे तर तो ओळखायचा आहे. तर याचे ॲन्सर जे असणार आहे तर ते ए ऑप्शन असणार आहे, यमक. आपल्याला 12वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, वाचन हा उत्तम मित्र आहे. तर याचा नकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर नकारार्थी पर्याय या ठिकाणी सी ऑप्शन असणार आहे, वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. त्यानंतर 13वा जो प्रश्न आहे तर तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, सरकशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही. तर वाक्याचा जो प्रकार आहे तर तो ओळखायचा आहे. तर याचे ॲन्सर जे आहे तर ते ऑप्शन ए असणार आहे, केवल वाक्य. त्यानंतर आपल्याला 14वा प्रश्न दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. तर जो पर्याय आहे तर तो ऑप्शन सी असणार आहे या ठिकाणी, भावे. त्यानंतर 15वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, सूर्य मावळत आहे याचे आपल्याला पूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. तर या ठिकाणी जो ॲन्सर असणार आहे आपला तर ऑप्शन सी असणार आहे, सूर्य मावळलेला असेल. प्रश्न 16वा या ठिकाणी आपण पाहू शकतो, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते. तर याचे जे ॲन्सर आहे तर ते ऑप्शन डी आहे, धरून. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे. तर या ठिकाणी पंचक्रोश आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा जो विग्रह आहे तर तो या ठिकाणी आहे ॲन्सर ए, 5 कोशांचा समूह. त्यानंतर आपल्याला 18वा प्रश्न दिलेला आहे, आणि या शब्दाची जात ओळखायची आहे आपल्याला. तर त्याचे जे ॲन्सर आहे तर ते आहे ऑप्शन सी, उभयान्वयी अव्यय. त्यानंतर आपल्याला 19वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, शरदजवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शरदजवळ
जी पुस्तकं आहे त्यातला जो शब्दयोगी अव्यय आहे तर तो आहे ऑप्शन बी जवळ. त्यानंतर मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर या ठिकाणी आहे ऑप्शन बी 34. त्यानंतर 21वा प्रश्न आहे आपल्याला, यातून भाववाचक नाम ओळखायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे आन्सर आहे तर ते ऑप्शन ए आहे उंची. त्यानंतर 22वा जो प्रश्न आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे, काटे या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. तर त्याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए पुल्लिंग. त्यानंतर 23वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी कोणते अनेकवचनी शब्द कोणता आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो वेली ऑप्शन आहे तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला अनेकवचनी. त्यानंतर 24वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, महाराणीचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी महाराणीचा चा लागलेला आहे म्हणून ऑप्शन ए असणार आहे आपला आन्सर चष्टी. आपल्याला 25वा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य ओळखायचे आहे आपल्याला. तर त्याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए ती जात आहे. त्यानंतर 26वा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला प्रश्न, खालीलपैकी आपल्याला रोमन संख्येमध्ये जे पर्याय आहे तर ते दिलेले आहे आणि त्यातला आपल्याला जो चुकीचा पर्याय आहे तर तो शोधायचा आहे. तर या ठिकाणी याचे जे आन्सर आहे तर ते ऑप्शन सी आहे. तर ते आपण रोमन संख्येचे चेकआउट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. तर याचे आन्सर असणार आहे ए 38-40. त्यानंतर 28वा प्रश्न दिलेला आहे, याचे आन्सर आपल्याला सांकेतिक भाषेत आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली सोडवून आपण त्या ठिकाणी जे आन्सर आहे तर ते करायचं आहे. ऑप्शन सी या ठिकाणी आन्सर असणार आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 158 म्हणजे हार्ड वर्क पे, 645 म्हणजे स्टडी वर्क. तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरीसाठी वापरला असेल. तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी 7. त्यानंतर आपल्याला 30वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेत स्टाईलचा संकेत जो आहे तर तो अशा पद्धतीने दिलेला आहे. तर स्मेलचा संकेत त्याच भाषेत कोणता असेल. तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन ए PJBII. तर आपण या ठिकाणी क्रॉस चेकिंग प्रॅक्टिकली करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला. त्यानंतर 31वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, दिलेल्या अक्षरांच्या शृंखलेतील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर उरतील. तर या ठिकाणी जे आन्सर आहे तर ते आहे ऑप्शन सी 5. आपल्याला या ठिकाणी 32 नंबरचा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, SFRW आणि H यांचे जे 5 मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. तर त्याप्रमाणे आवश्यक नाही, म्हणजे उंची जी आहे तर ती आवश्यक नाही. तर याप्रमाणे जे स्टेटमेंट आहे तर ते आपण व्यवस्थित रीड करायचे आहे. तर त्याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन डी W. त्यानंतर प्रश्न 33वा दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला. तर सारखा संबंध जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर याचे आन्सर जे असणार आहे तर ते ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 34वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, पेन म्हणजे 70, बुक म्हणजे 86, तर डस्टर म्हणजे काय. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए 174. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो 35वा प्रश्न दिलेला आहे, सन 1992च्या प्रजासत्ताक दिन रविवार होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल. तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी शनिवार. त्यानंतर आपल्याला 36वा जो प्रश्न आहे तर तो या ठिकाणी विधान दिलेला आहे, काही शाळा प्रयोगशाळा आहेत आणि बी दिलेला आहे सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. तर यामध्ये जे आन्सर आहे तर ते फक्त ए आहे, निष्कर्ष एक जो आहे तर तो सत्य आहे. त्यानंतर या ठिकाणी 37वा जो प्रश्न आहे तर तो या ठिकाणी आपण पाहू शकतो, एक माणूस 30 मीटर दक्षिणेकडे चालत गेला, उजवीकडे वळण घेत 30 मीटर चालला, मग डावीकडे वळण घेत 20 मीटर चालला, पुन्हा डावीकडे वळण घेत 30 मीटर चालला, तर मूळ जागेपासून तो किती दूर अंतरावर आहे. तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन डी 50 मीटर. 38वा जो प्रश्न आहे तर तो आपल्याला दिलेला आहे, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण. तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन सी आई. 39वा प्रश्न आहे, एका घड्याळात 10:30 वाजले आहेत, तर जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल
तर तास काट्याची दिशा कोणती? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी नैऋत्य. तर 40वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 72 मीटर लांबीची दोरी 8 ठिकाणी समान अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार? तर याचे जे आन्सर आहे तर ते असणार आहे ऑप्शन सी 8 मीटर. त्यानंतर 41वा जो प्रश्न आहे तर ते आपल्याला सिम्बॉल जे आहे तर ते चेंज करून समीकरण सोडवायचं आहे. तर त्याचे जे आन्सर आहे तर ते आहे बी ऑप्शन -10. त्यानंतर 42वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पिस्तल, बंदूक आणि जे रायफल आहे तर ते त्या ठिकाणी सारखे आहे आणि जे तलवार आहे तर ते आपले आन्सर असणार आहे ऑप्शन सी तलवार. तर आपल्याला या ठिकाणी जे श्रेणी आहे तर ती योग्य जी आहे तर ती मांडणी करायची आहे. तर याचे आन्सर जे आहे तर ते ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर 44वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर याचे आन्सर जे आहे तर ते ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर 45वा प्रश्न आपल्याला ब्लड रिलेशनशिप अबाउट दिलेला आहे. तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. ए ही बीची पत्नी आहे, सी हा बीचा भाऊ आहे आणि डी ही बीची आई आहे. तर डी ही एची कोण लागते? तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन ए सासू. त्यानंतर 46वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ए टी बरोबर 20, बी ए टी बरोबर 40, तर सी ए टी म्हणजेच ऑप्शन नंबर डी 60 असणार आहे याचे आन्सर. या ठिकाणी आपल्याला 47वा प्रश्न दिलेला आहे. विधान पहिले दिलेले आहे सर्व वह्या गाजर आहेत. विधान 2 आहे सर्व गाजर नद्या आहेत आणि विधान 3 दिलेले आहे एकही नदी दगड नाही. तर अनुमान या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. काही वह्या दगड आहेत, काही गाजर दगड आहेत आणि काही नद्या वह्या आहेत. तर यापैकी फक्त ऑप्शन सी फक्त 3 जे आहे तर ते बरोबर आहे, बाकीचे चूक आहे. आणि या ठिकाणी 48वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. जर ए बीपेक्षा कमी वेगाने पडतो आणि बी सी इतकाच पण सीपेक्षा अधिक वेगाने पडू शकत नाही, तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी एपेक्षा जास्त. त्यानंतर 49वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले आणि वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन बी हत्ती. या ठिकाणी 50वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे. एका दुकानदाराने जेवढ्या रुपयांना 3 पेन खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले, तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा किती आहे? तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन सी 50%. त्यानंतर 51वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला यापैकी कुठलाही एक अंक त्या ठिकाणी जोडायचा आहे आणि जे समीकरण आहे तर ते आपल्याला निवडायचे आहे. तर याचे जे आन्सर आहे तर ते असणार आहे ऑप्शन डी 5. त्यानंतर आपल्याला 52वा प्रश्न दिलेला आहे. 1 ते 100 अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे, तर त्याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 5050. 53वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. जर x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 36, तर xची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते? तर या ठिकाणी याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 4. तर 54वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए -391. आणि त्यानंतर 55वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 4. त्यानंतर 56वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी जे अपूर्णांक दिलेला आहे तर त्यातला मोठा अपूर्णांक कोणता असे आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचे आन्सर असणार आहे ऑप्शन ए 14/13. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला बरोबरचा जो अचूक पर्याय आहे तर तो निवडायचा आहे. याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर 58वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी 1. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो 59वा प्रश्न दिलेला आहे. एका संख्येला 35, 56 आणि 91ने भागले असता बाकी नेहमी 7 राहते, तर अशी लघुत्तम संख्या कोणती आहे? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 3647. नंतर 60वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, तर बी व सी यांची सरासरी 19, तसेच सी व एची सरासरी 21 आहे, तर एची किंमत काय असणार आहे? तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 22.
त्यानंतर 61वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 3 व्यक्तींची वयाची सरासरी 28 आपल्याला दिलेली आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे 3, 4 आणि 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती असे विचारलेले आहे. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 18 वर्ष. तर आपल्याला 62वा प्रश्न दिलेला आहे. 4 वर्षापूर्वी ए व बीचे गुणोत्तर 3:4 होते. ए, बी व सी यांच्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे. सी हा बीपेक्षा 11 वर्षाने लहान आहे. बीचे वय किती? तर या ठिकाणी जो पर्याय आहे ऑप्शन बी, तर ते आन्सर असणार आहे. त्यानंतर 63वा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. 40 लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात 15% मलई प्रमाण आहे. दुसऱ्या 60 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. दोन्ही द्रावणे एकत्रित केली तर संमिश्रणात मलईचे किती प्रमाण असेल? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी 10.8. त्यानंतर 64वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत किती? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन बी 700 रुपये. त्यानंतर 65वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयांचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल? तर याचे आन्सर आहे 2 वर्ष. त्यानंतर 66वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 25चे 45चे गुणोत्तर काय? तर या ठिकाणी याचे आन्सर असणार आहे ऑप्शन डी 5:9. त्यानंतर 67वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी 72 किलोमीटर अंतर किती वेळात जाऊ शकेल? तर या ठिकाणी जे आन्सर आहे तर ते आहे ऑप्शन बी 1.5 तासात. 68वा जो प्रश्न आहे तर तो आपण पाहू शकतो. 4 माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर याचे आन्सर आहे ऑप्शन बी 16. त्यानंतर 69वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर शेकडा 11% सूट देतो, त्यामुळे गिराईकास तो संच 22,250 रुपयास मिळतो, तर त्या दूरदर्शन संचाची सापील किंमत काढा. तर याचे आन्सर असणार आहे ऑप्शन सी 25,000 रुपये. त्याचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती आहे? तर याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन बी 1:8. 71वा प्रश्न पाहू शकतो. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 35 सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी 21 सेंटीमीटर आहे, तर त्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? तर या ठिकाणी ऑप्शन सी असणार आहे याचे आन्सर 28 सेंटीमीटर. या ठिकाणी 72वा प्रश्न आपण पाहू शकतो. एका त्रिकोणाच्या कोनांची मापे अनुक्रमे 3x, 2x आणि 7x अशी आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे विशालकोन त्रिकोण. त्यानंतर 73वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ससे व मोर मिळून 18 आहेत, त्यांच्या पायांची संख्या 52 आहे, तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहे? तर याचे जे आन्सर आहे तर ते आहे ऑप्शन डी 2ने जास्त आहे. त्यानंतर 74वा प्रश्न आपण पाहू शकतो. 5 + 7 × 2, तर याचे आन्सर असणार आहे या ठिकाणी 19. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 आहे. 105 × 95, तर याचे आन्सर आहे ऑप्शन ए 9,975. त्यानंतर या ठिकाणी 76वा प्रश्न आपण पाहू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर आन्सर आहे ऑप्शन सी 21 जून. त्यानंतर 77वा प्रश्न जो आहे तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर या ठिकाणी जो ऑप्शन आहे बी, तर पृथ्वीराज मोहाळे हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. या ठिकाणी 78वा प्रश्न जो आहे. नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतात केव्हापासून लागू झाले? तर ते आहे 1 जुलै 2024. त्यानंतर 79वा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचे आन्सर आहे सेवातीर्थ ऑप्शन सी. त्यानंतर 80वा प्रश्न या ठिकाणी आपण पाहू शकतो. नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी ओडिसा. त्यानंतर 81वा प्रश्न आहे. सध्या म्हणजेच मार्च 2026 प्रमाणे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी संजय मल्होत्रा. त्यानंतर 82वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला.
महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले? तर ऑप्शन बी आन्सर असणार आहे स्वप्नील कुसाळे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा जी योजना आहे तर ते सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन बी जो आहे फुटबॉल, तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 84वा, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिवस हा 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांसाठी जो आहे तर तो साजरा केला जातो. त्यानंतर 85वा प्रश्न आहे, 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते जे आहे तर ते आणले होते? तर याचे आन्सर आहे ऑप्शन बी नमिबिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 86वा, भारत साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते किंवा भारतात केली जाते? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी 10 वर्ष. पुढचा प्रश्न आहे 87वा, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन डी सिल्वर पापलेट. त्यानंतर 88वा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन डी भारतीय न्याय संहिता म्हणजेच. नंतर 89वा प्रश्न आहे, 21वे जागतिक मराठी संमेलन म्हणजेच शोध मराठी मनाचा, तर याचे जे संमेलन आहे तर ते कुठे पार पडले? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी पणजी, गोवा. त्यानंतर 90वा प्रश्न आहे, या ठिकाणी वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर याचे आन्सर या ठिकाणी आहे ऑप्शन सी 150 वर्ष जे आहे तर ती पूर्ण झालेली आहे. त्यानंतर 91वा प्रश्न आहे, ATSचे विस्तारित रूप काय आहे? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी अँटी टेररिझम्स कोड. त्यानंतर 92वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कोल्हापूर पोलीस क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक जो आहे तर तो येत नाही? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन सी सोलापूर शहर. त्यानंतर 93वा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबटिंबनुसार चालते? तर ते आहे ऑप्शन सी 1951. त्यानंतर 94वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर त्याचे ऑप्शन आहे ऑप्शन डी सदानंद दाते. आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे, पोलीस दलातील या पदाचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा, म्हणजे मोठे पद पहिले लावायचे आहे आपल्याला. तर त्यासाठी त्याचे आन्सर जे आहे तर ते आहे ऑप्शन बी. या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन बी 2 म्हणजे पोलीस महासंचालक, 1 म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक आणि 4 म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि 3 म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक. त्यानंतर 96वा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे? तर ती आहे नाशिक, ऑप्शन सी. त्यानंतर 97वा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन सी 1906. त्यानंतर 98वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे टिंबटिंब हे काम होते? तर त्यांचे होते ऑप्शन सी परराज्यांशी संबंध ठेवणे हे आहे तर ते काम होते. त्यानंतर 99वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, चंद्राच्या अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी शुक्ल पक्ष. आणि 100वा जो प्रश्न आहे शेवटचा, तर तो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? तर भारताचे पृथ्वीवरचे जे स्थान आहे तर ते आहे ऑप्शन डी उत्तर पूर्व गोलार्धात. त्या प्रकारे जो कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर होता तर अतिशय सोपा आणि चांगला पेपर होता. तर आय होप तुम्हाला जो पेपर आहे तर तो समजला असेल. अजून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा जो पेपर आहे तर तो त्याचे आन्सर पाहिजे आहे तर ते आपण त्या ठिकाणी कॉमेंट नक्की करा. थँक्यू.